लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं बोरिवलीमधल्या एका ज्वेलर्सला खंडणीची धमकी देण्यात आली आहे। बोरिवलीमधील ज्वेलर्स व्यावसायिकाकडे 30 लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली। आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून मेसेज आणि व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून या धमक्या येत आहेत। लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाचा वापर करून थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। बाबा सिद्दीकीप्रमाणे हत्या करू असा धमकीचा इशारा देण्यात आलाय। 24 तासांमध्ये पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही मेसेज करण्यात आलाय। यापूर्वी विलेपार्ले इथे देखील एका ज्वेलर्सला अशाच पद्धतीने धमकी देण्यात आली होती आणि या प्रकरणामध्ये 5 जणांना अटक झाली आहे। या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।